नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्काउंट म्हणजे सूट हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, एक उदाहरण दिलेलं आहे की 500 रुपयाची वस्तू जर 400 रुपयाला विकली तर शेकडा सूट किती. मित्रांनो, आता सूट काय असते? सपोज मित्रांनो बघा, असं असतं. सूट काय असते सगळ्यांना माहिती आहे, तरी पण सांगतो मी एकदा. सपोज 100 रुपयाची वस्तू आहे आणि मी ती विकली 80 रुपयाला, म्हणजे 20 रुपये कमी देऊन विकली, तर मला 20 रुपये सूट मिळाली. किती मिळाली? 20 रुपये सूट मिळाली. ती सूट कशी काढायची? 100 रुपयाची वस्तू आहे, विकली 80 रुपयाला, बरोबर आहे. 100 वजा 80, सूट किती आली? 20 आली. ही अशी सूट असते मित्रांनो. आता गणितामध्ये काय दिलं आहे बघा. गणितामध्ये 500 रुपयाची वस्तू 400 रुपयाला विकली, म्हणजे आपल्याला सूट किती काढायची? अगोदर सूट किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. कसं करणार आपण? 500 मायनस 400. आता रिझल्ट किती आला? आपला ओव्हरऑल रिझल्ट किती आला? 100 आला याचा, होय ना. म्हणजे सूट किती आली? 100. 100 रुपये सूट आली. आता मित्रांनो करायचं आहे काय बघा, सूट किती रुपयावर 100 रुपये आली? 500 रुपये. म्हणजे 500 रुपयाची वस्तू आपण विकली 400 रुपयाला, त्यावेळेला आपल्याला सूट मिळाली 100 रुपये. आपल्याला शेकडा सूट काढायचे, इंटू 100 करा, बरोबर आहे. आता काय करा, हे 0 शेवटची लोक बिनकामाची असतात, त्यांना कॅन्सल करून टाका. 5 1 जा 5 करा, 5 2 जा 10 करा, 0 ॲज इट इज लिहा. आपलं आन्सर किती आलं? 20%. म्हणजे मित्रांनो किती आली? 20% सूट आली. पण हे असं आपल्याला सॉल्व करायचे का? नाही मित्रांनो, असं सॉल्व करू नका, मुळीच करू नका. स्पर्धेचं युग आहे. सॉल्व कसं करायचं आहे बघा मित्रांनो. आपल्याला काय दिलेलं आहे? 500 रुपीज, बरोबर आहे. ॲक्च्युअल सूट आपली किती आलेली आहे? ॲक्च्युअल सूट आपली 100 रुपीज आलेली आहे, बरोबर आहे. आता काय करा मित्रांनो, डायरेक्ट तुम्ही काय करा, हे 0 कॅन्सल करा. हे मनातल्या मनात केलं तरी होतं असं. म्हणजे डायरेक्ट याचा फ्रॅक्शन काय तयार होतो? 1/5. आणि या 1/5 फ्रॅक्शनची व्हॅल्यू काय आहे मित्रांनो? 20%. तुम्ही जर आता फ्रॅक्शनवरून जर तुम्हाला पर्सेंटेज व्हॅल्यू काढता येत नसेल तर मित्रांनो आपला एक व्हिडिओ आहे त्याच्यावर, तो तुम्ही पाहून घ्या. किंवा हे जरी केलं तुम्ही, असं जरी केलं, सपोज 1/5 जरी लिहिलं तुम्ही, बरोबर आहे. तुम्ही 1/5 लिहिलं आणि तुम्हाला आता पर्सेंटेज काढायचे, तर याला 100ने मल्टिप्लाय करा. 5 1 जा 5, 5 2 जा 100, बरोबर आहे. किती आन्सर आलं? 20%. म्हणजे हेच आलं, हे आणि हे आन्सर एकच आहे मित्रांनो. म्हणजे रिश्ता वही सोच नाही, असंही. आता गणित काय आहे बघा मित्रांनो. 400 रुपयाचे घड्याळ 300 रुपयाला विकले तर शेकडा सूट काढा. मित्रांनो वन्स अगेन आपल्याला काय करायचे आहे, आपण पुन्हा एकदा त्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. कसं आहे, आपले ॲक्च्युअल सूट किती आहे मित्रांनो? 400 मायनस 300. ॲक्च्युअल सूट किती आली? वन्स अगेन आपली 100 आली, बरोबर आहे. आता किती रुपयावर 100 सूट आली मित्रांनो? तर 400 रुपयावर 400 खाली लिहा, त्याच्यावर काय लिहा? 100 रुपीज लिहा, बरोबर आहे. इंटू करा, 100 करा, म्हणजे आपण पर्सेंटेज काढतो इंटू 100 केलं, सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो. आता काय करा, हे 0 ना शेवटची लोक बिनकामाची, ती कॅन्सल करून टाका. करून टाकली आपण कॅन्सल. आता 100 डिवायडेड बाय 4, 4 1 जा 4, 4 2 जा 10. आता रिमेनिंग किती राहिले मित्रांनो? काहीच नाही. 4 2 जा 8 मित्रांनो, 4 2 जा 8, रिमेनिंग 2, नंतर 0 घेतले आपण, आणि 4 5 जा 20. म्हणजे आपलं आन्सर किती आलं मित्रांनो? 25%. पण असं सोडवायचे का आपल्याला? मुळीच नाही मित्रांनो. असा टाईमपास करत बसू नका. काय करा, तुम्हाला गणित पहिल्या समजतं आहे मित्रांनो, होय ना. 400 आणि आपली नंतर व्हॅल्यू किती झालेली आहे? 300. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल सूट किती आहे? 100 रुपीज, होय ना. 0 कॅन्सल करा, फ्रॅक्शन काय बनून आला? 1/4. 1/4ची व्हॅल्यू किती आहे? 20%. याला इंटू जरी 100 केलं तुम्ही तरी तुम्हाला 20% मिळणार आहे, बरोबर आहे. डायरेक्ट 1/4 आन्सर आलं आणि तुम्ही म्हटला 25% सूट, कारण 1/4 फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे? 20%ची 25%ची 1/4. मग हे अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे मित्रांनो. आपल्याला अशा पद्धतीची मेथड वापरायची आहे मित्रांनो. आता हे नेक्स्ट एक्झाम्पल आपण डायरेक्ट फ्रॅक्शनच्या माध्यमातून लगेच सॉल्व करून टाकूया.
आता बघा 900 रुपयाचा शर्ट जर 800 रुपयाला विकला तर शेकडा सूट किती? म्हणजे शर्ट आहे 900 रुपयाचा, विकलाय 800 रुपयाला, म्हणजे काय 100 रुपये कमी देऊन विकलाय, बरोबर आहे. इथे 100 आलं, बरोबर आहे. आता काय केलं आपण, हा फ्रॅक्शनच तयार केला आपला. आता 100/900 हा पण फ्रॅक्शनच आहे. आता हे 0 बिनकामाचे आपण कॅन्सल करून टाकले मित्रांनो, याचं काहीच मिनिंग नाही, बरोबर आहे. आता 1/9 आला आहे. आता 1/9 या फ्रॅक्शनची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला? 11% 1/9 ही व्हॅल्यू आहे. म्हणजे आपली ॲक्च्युअल सूट किती आली? येस, ॲक्च्युअल सूट 100 रुपीज आहे आणि जी आपली पर्सेंटेजमधली सूट आलेली आहे ना ते 11/1/9% आलेली आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं जर फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत असेल ना तर हे अशा पद्धतीनं आपण सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.